आणि तीच आस आता सध्या ओसंडून वाहताना आपण पाहतोय। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज चांदीच्या रथातून प्रस्थान होणार आहे आणि यासाठी लोकवर्गणीतून 120 किलोंचा चांदीचा रथ तयार करण्यात आलाय। या रथावर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आलंय। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी कृष्णा केंडे। महाराष्ट्राच्या ज्या मानाच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात त्या पालख्यांचा प्रत्येक रथ हा चांदीचा होता, मात्र संत एकनाथ महाराजांचा रथ चांदीचा नव्हता। लोकवर्गणीतून या वर्षीपासून संत एकनाथ महाराजांच्या ज्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतील त्या या चांदीच्या रथातून या ठिकाणी ठेवतील आणि 120 किलो चांदीचा वापर करून हा रथ या ठिकाणी तयार करण्यात आला। यासाठी लोकवर्गणी करण्यात आली आणि लोकांच्या सहभागातून यावर्षी नाथांच्या पादुकांचं प्रस्थान या चांदीच्या रथातून या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हा चांदीचा रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि याच रथातून आज या पादुका पंढरपूरकडे रवाना होतील आणि ही खरं तर पैठणवासीच नाही तर या वारीमध्ये प्रत्येक जण जो सहभागी होतो त्यासाठी अभिमानाची बाब आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पैठण, छत्रपती संभाजीनगर। तर लोकवर्गणीतून या 120 किलोच्या चांदीच्या रथाचं निर्माण करण्यात आलं आहे आणि पालखी प्रमुख रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी या सोहळ्याची माहिती दिली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूया। मानाच्या पालखीपैकी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी देखील आज प्रस्थान ठेवणार आहेत आणि पादुकांची विधिवत या ठिकाणी पूजा देखील झालेली आहे। काही वेळापूर्वी आरती देखील झालेली आहे। पालखीचे प्रमुख रघुनाथ बुवा पालखीवाले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। यावर्षीचं वैशिष्ट्य काय आहे? साहजिकच तो चांदीचा रथ आहे, पण मार्ग तर खडतडच आहे। नाही, मार्ग खडतर आहे पण शासन सध्या बरोबर आहे। राजसत्ता आणि धर्मसत्ता बरोबर असले तर अजूनही विकास होतो, कारण की आज देवेंद्रजींना निवेदन दिल्यापासून मार्गात आणि व्यवस्थेमध्ये खूपच फरक पडलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पालखी सोहळ्याची सगळ्यात पालखी सोहळ्यांबद्दल आज त्यांनी विचारपूस सोयी उपलब्ध मिळतात आहे। कसा प्रवास असेल पालखी? एकनाथ महाराज आज ज्येष्ठवद्य सप्तमी प्रस्थान होऊन गावातील मंदिरातून समाधी मंदिरात पालखी जाईल। प्रस्थान ओट्यावर दर्शनासाठी थांबून पुढे चणकवाडीकडे पहिल्या मुक्कामाकडे मार्गस्थ होईल। 19 दिवसाचा प्रवास आहे। यामध्ये 4 रिंगण आहेत, मिरसिंगी, घुमरे पारगाव, नांगरडो आणि कव्हेदंड या ठिकाणी गोल रिंगण होऊन उभे रिंगण पंढरपूरमध्ये पादुका स्थान इथे होऊन हा सोहळा पंढरपूरमध्ये विसावेल। जो हरिभक्तापरायांचा जो जे ही आहेत म्हणजे सगळे महाराज आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात होईल आणि संत जनार्दन एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल आणि त्याचा प्रवास कसा असेल याबद्दल रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी एबीपी माझाला सांगितलं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी।